नमस्कार, मी प्रगती आणि आज मी निघाले आहे कोंडेश्वर येथील जुने महादेवाचे मंदिर आणि धबधबा पाहण्यासाठी। मी मुंबईहून बाय रोड निघाले, पण तुम्हाला जर बाय ट्रेन जायचं असेल तर तुम्ही कामशेत या स्टेशनवर उतरून तिथून ऑटोने कोंडेश्वरपर्यंत येऊ शकता। ही माझी वन डे ट्रिपच आहे, पण इथे असलेल्या एका हरियाली फार्म्स नावाच्या फार्म स्टेमध्ये मी जेवणासाठी थांबले होते। इथे पोहोचल्यानंतर हलकासा पाऊस पडला, त्यामुळे इथलं वातावरण अजून जास्त सुंदर झालं होतं। प्रवासातून मी आले होते, त्यामुळे इथे थोडा वेळ बसून मी आराम केला आणि त्यानंतर मी निघाले कोंडेश्वर मंदिर आणि धबधबा पाहण्यासाठी। तर आता मी पोहोचलेले आहे कोंडेश्वर मंदिराजवळ। कामशेत जवळच्या जांभवली गावात हे कोंडेश्वर मंदिर आहे। या मंदिराच्या आसपास असलेला परिसर सुद्धा पावसाच्या दिवसांमध्ये खूप सुंदर वाटतो। या मंदिराच्या नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की हे शंकराचं मंदिर आहे। हे मंदिर खूप जुनं आहे। सुमारे 300 ते 350 वर्षांपूर्वी बांधलेलं हे जुनं महादेवाचं मंदिर आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन मी महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर थोड्या वेळ मंदिराच्या परिसरामध्ये फेरफटका मारला। मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर आता मी निघालेले आहे कोंडेश्वर धबधबा पाहायला। मंदिराच्या जवळच हा धबधबा आहे। धबधब्याकडे जाणारा हा जो रस्ता आहे, इथे इथल्या गावकऱ्यांनी छोटे छोटे खाण्याचे स्टॉल टाकलेत। तिथे तुम्हाला भाजलेला मका, भजी, वडापाव, मॅगी असे वेगवेगळे खाण्याचे ऑप्शन्स मिळतात। तर फायनली आता मी पोहोचलेले आहे धबधब्याजवळ। या धबधब्यामध्ये मी थोडा वेळ पाय टाकून बसले आणि त्यानंतर धबधब्याजवळचा परिसर एक्सप्लोअर केला। दुपारी मी ज्या फार्मस्टेवर थांबले होते तिथे येऊन दुपारचं जेवण केलं, थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर मुंबईला जाण्यासाठी निघाले। तर अशी होती माझी ही कोंडेश्वरची एक दिवसाची पिकनिक। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून असे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।